प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। पुसे सावळीतील चिखलगार कुटुंबाला न्याय देण्याची मागणी, मदनी ट्रस्टचे पालकमंत्री शंभूराजे देसाईंना निवेदन। सातारा जिल्ह्यातील पुसे सावळी दंगलीतील अन्यायग्रस्त नुरुल हसन चिखलगार कुटुंबाला न्याय देण्यासाठी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचा मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांनी त्यांना मागण्याचे निवेदन दिले। यावेळी अजहर सय्यद, मौलाना साईल, काशिम मुल्लानी, अफजल मोमीन उपस्थित होते। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसे सावळी येथे झालेल्या दंगलीत नुरुल हसन चिखलगार या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला होता। या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले होते, मात्र अजूनही मदत मिळालेली नाही। याबाबत सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला आहे। दंगल होऊन 10 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला तरी देखील आर्थिक मदत देण्यात आलेली नाही। मदतीसाठी आणि दंगलीत सहभागी लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सांगलीतील मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जात आहे। न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल असे मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे।